समजतो, कारण ही जागा पवित्र आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्पर्शाने ही जागा पवित्र झालेली आहे। त्यांच्या अधिपत्याखाली शिंदे साहेबांनी इथून उभं राहिलं हे संपूर्ण महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे। आणि मला आठवतो तो प्रसंग भाई की वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मी 2000 साली जिल्हा प्रमुख झालो आणि जिल्हा प्रमुख झाल्यानंतर या ठिकाणी स्वतः दिघे साहेबांनी माझ्या ठिकाणी सत्कार सन्मान केला होता ह्या आपल्या मठामध्ये। आणि पुन्हा एकदा एवढ्या वर्षानंतर शिंदे साहेबांनी या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला, त्या कुटुंबाने सामावून घेतला। मी खरं स्वतःला नशिबान समजतो। आज या ठिकाणी माझ्या डोळ्यामध्ये दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आहेत। एका डोळ्यामध्ये भाई दुःखाश्रू आहेत। काय गेली 38 वर्ष शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर 2009, 2014, 2019 त्या कालावधीमध्ये मी आमदार होऊ शकलो, नंतर शिवसेना उपनेता झालो। या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावरती पोहोचला आणि तो पक्ष मला आज मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय। त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये नक्कीच दुःखाश्रू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहेत, कारण कुटुंबातला सदस्य म्हणून भाईने माझ्यावरती प्रेम केलं। 2009ची निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये भाई आणि आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये असेल त्या काळापासून आम्ही 9 आणि 14, 19, 2022 पर्यंत भाईनी मला कुटुंबातला एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन, दिशा आणि सहकार्य केलं। त्या भावनेने निश्चितपणे पुढे गेलो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा पुढे जायचा निर्णय घेतला। एक दुःख आहे नक्कीच, 2 वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री असताना भाईंसोबत जाऊ शकलो नाही की त्या वेळची तिची परिस्थिती असेल, पण निश्चितपणे त्यानंतरच्या कालावधीमध्ये हा निर्णय घेतला आणि भाईने मला कुटुंबामध्ये सामावून घेतला। निश्चितपणे आनंदाचा क्षण माझा आहे। आणि मग 2006 मी पोटनिवडणूक लढवली होती। त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा सामंत साहेब मी पराभूत झालो होतो, पण 9, 14, 19 मध्ये निवडून आल्यानंतर 2024च्या निवडणुकीला मी सामोरं गेलो। 2024च्या निवडणुकीत सामोरं जाताना मला पराभवाला सामोरं जावं लागलं। ह्याला जबाबदार कोण हा प्रश्न नक्की आतापर्यंत मी आपल्या समोर मांडलेला आहे। आपल्याला आठवत असेल 2014 साली भाजप सेनेची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी